आपण बघत आहात स्टार 9 मराठी न्यूज चॅनल। परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। नमस्कार, आपण बघत आहात स्टार 9 मराठी आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये विडूळ जिल्हा परिषद गणाचे काँग्रेसतर्फे इच्छुक उमेदवार मिलिंद दाऊजी थुळे यांना आपण यांच्याशी चर्चा करणार आहोत। त्यांच्यासोबत चर्चा करून आपल्या भागातील जे येणाऱ्या काळामध्ये त्यांना जर काँग्रेसने तिकीट दिलं तर ते कशा प्रकारे निवडणूक रिंगणात उभं राहून कशा प्रकारे भागाचा विकास करणार आहे। नमस्कार, आमच्या प्रेक्षकांना थोडा परिचय द्या। मी मिलिंद दाऊजी थुळे राणा विडूळ तालुका उंबरखेड इथला रहिवासी असून मी काँग्रेसकडे जिल्हा परिषदेसाठी इच्छुक उमेदवार आहे आणि मी त्यांच्याकडे उमेदवारीसाठी मागणी केली आहे। तर आपण या अगोदर कुठल्या निवडणुकीमध्ये आपली राजकारणात एंट्री कधी झाली? मी शाळेत असताना 1999ला मी शाळेमध्ये मॅनेजर होतो आणि तेव्हापासून मी नंतर 1999ला मी प्रथम ग्रामपंचायत निवडणूक लढवली आणि जिंकली। नंतर मला गावातील परिस्थिती लोकांनी मला उपसरपंच पद ते दिलं आणि तेव्हापासून माझी राजकारणामध्ये सुरुवात झाली। तर आपण काँग्रेस पक्षच हा का निवडला आणि काँग्रेस पक्षाची विचारधारा आपल्या कशी काय जोडली? आपली काँग्रेस पक्षाची नाळ कशी जोडली? काँग्रेस पक्ष हा सर्वांना घेऊन चालणारा माणसाला चालणारा पक्ष आहे। या देशातील सर्व धर्म लोकांना घेऊन चालणारा पक्ष आहे आणि काँग्रेस पक्षाची विचारधारा ही सर्व सामान्य गोरगरिबांना न्याय देणारी आहे। त्यामुळे मी काँग्रेस पक्षामध्ये काम करतो आणि यापुढेही करत राहील। आता आपण बघितलं तर महानगरपालिका निवडणूक आहे, नगर परिषदमध्ये उमरखेडला एक काँग्रेसनं चांगली बाजी मारली आहे। तर उमरखेडच्या जे चांगला विजय झाला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि बाकी काही नगरसेवक पदाचे उमेदवार, त्याबद्दल आपली प्रतिक्रिया? कारण उमरखेडचे हे नागरिक अतिशय सुज्ञ आहेत। त्यांनी जनसंख्येला निवडून दिलं। कारण अध्यक्षपद म्हणून जयसाहेबांच्या पत्नी त्याच्या ताई हे होत्या आणि जयसाहेबांचं कार्य हे अतिशय बरेच दिवसापासून राजकारणामध्ये आहेत। ते त्याचं कार्य चांगलं आहे, त्याच्याकडे कौशल्य आहे आणि सर्व ते मन मिळवून सर्वांना घेऊन चालणारे आहेत। या त्यांच्याकडे पाहून यालाकडे पाहून सर्व जनतेने सर्व त्यांना भरघोस मताने विजय केलं। त्याबद्दल मी उमरखेड सर्व जनतेचं मनापासून आभार मानतो। तर विडूळ जिल्हा परिषद गणामध्ये तुम्ही इच्छुक म्हणून आहात, तर काँग्रेसने जर तिकीट नाही दिलं तर अपक्ष हा तुमचा विचार आहे का? नाही, काँग्रेस ज्यांना ते तिकीट देईल मी त्याच्यासोबत काम करणार। तुमच्या मतदारसंघातील या जे गण आहे त्या गणातील प्रामुख्याने कोणत्या समस्या आहेत त्या आता सातत्याने सर्वसामान्य मतदारांना भेडसावत आहे? म्हणजे या मतदारसंघामध्ये सर्वात प्रथम म्हणजे दवाखान्याचा प्रश्न आहे। दवाखान्यामध्ये बरोबर सुविधा मिळत नाहीत। प्रत्येक नागरिकांना ताबडतोब तात्पर सुविधा मिळाली पाहिजे। तसेच शाळामध्ये सुद्धा महत्त्वाचा विषय आहे की शाळामध्ये फुल शिक्षकांचा काम नाही, त्यामुळे शिक्षणाचा कापा हे कमी होत आहे। त्यासाठी शाळेमध्ये शिक्षणाचा पूर्ण काम असणं आवश्यक आहे। त्यासाठी मी निश्चित जर पक्षाने तिकीट दिलं निवडून आलं तर त्यासाठी मी निश्चित काम करेल। आपण आता बघत असतो की जे नवीन युवक पिढी आहे त्यांच्यासाठी काही त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी काही आपण उपाययोजना करणार? तर जिल्हा परिषद माध्यमातून जर काही आले तर निश्चित त्यासाठी मी त्यांना प्रदान देईन आणि त्यासाठी ते काम आणेल। जिल्हा परिषद सदस्य झाल्याच्या नंतर तुमचे 100 दिवसामध्ये कोणत्या कामावर तुम्ही फोकस करणार? तर दवाखाना महत्वाचा आहे आणि त्यानंतर शिक्षण आणि ज्या बरेच गावामध्ये पाणी सुद्धा पियाला सुद्धा भेटत नाही आणि पाण्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करेन। परिषद गणामध्ये जिल्हा प्राथमिक शाळा आहेत, हायस्कूल आहेत, तर अशा शाळा आहेत त्यामध्ये आहे, तर आपण शाळेकडे कसं लक्ष असणार आपलं? तर मी शाळाकडे तर प्रामुख्याने लक्ष देणारच आहे। कारण शाळा हे फार भविष्यासाठी आपल्या देशाचा एक चौथा स्तंभच आहे। हे विद्यार्थी घडलं पाहिजेत त्या शाळेतून। त्यासाठी मी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना
यारोचं पाणी भेटलं पाहिजे. शाळेचा आता तुम्ही सांगितलं टपक तरुण शाळा चांगल्या झाल्या पाहिजे, शाळा दुरुस्त झाल्या पाहिजेत, यासाठी मी प्राधान्य काम करेन. महिला सक्षमीकरणाच्या बाबतीमध्ये आता महिलाच्या बाबतीत सांगायचं म्हणजे आज बचत गटाच्या मार्फत अनेक गावामध्ये काम होत आहे. महिलांना बचत गटांना बँक सुद्धा 1% व्याज देत आहे. त्यासाठी की महिला याचं सक्षमीकरण व्हावं, महिलांना काम मिळावं महिलाच्या हातांना, त्यासाठी मी सुद्धा जिल्हा परिषदमधून कोणता जर फंड आला तर महिलांसाठी प्राध्यापकांना ते आणल आणि त्याच्यापर्यंत पोहोचल, जेणेकरून महिलांना काम मिळायला पाहिजे, त्यांना रोजगार मिळाला पाहिजे, यासाठी मी प्राध्यापकांना काम करेन. आणि नवयुवक पिढीसाठी जसं की रोजगार उपलब्ध नाही, की मला एक म्हणायचं आहे की आपण येणाऱ्या काळामध्ये जे युवक आहेत त्यांना आपण रोजगार उपलब्ध नाही, तर रोजगाराच्या माध्यमात तुम्ही काय बोलणार माझ्या? रोजगाराच्या बाबतीत मागील 2 वर्षाखाली कांबळे साहेबांनी, रामभाऊ देवसरकर साहेबांनी व तातूभाऊ देशमुख साहेबांनी एक मोठा गोपीबाई गावंड्याला एक मोठा कॅम्प घेतला होता. त्याच्या माध्यमातून बरेच लोकांना, युवकांना रोजगार दिला. आजही ते करत आहेत. तसंच त्याप्रमाणे अजून पुन्हा मी तसंच कॅम्प घेण्यासाठी कांबळे साहेब असतील, राम देवसरकर साहेब असतील, तातूभाऊ असतील, यांना पुन्हा मी प्रयत्न करेल सांगण्याचा, आणि डबल प्रयत्न कॅम्प घेऊन काही इथल्या युवकांना, सुशील बेकारांना रोजगार देण्याचा मी प्रयत्न करेन. आणि शेतकऱ्यांसाठी काही सुविधा जिल्हा परिषदच्या माध्यमातून असतात, जसं की पशुसाठी, तर थोडक्यात. तर मागच्या वेळेस रामभाऊ देशमुख बांधकाम सभापती असताना त्यांनी आमच्या गावामध्ये एक पशु मेळावा घेतला होता. त्यामध्ये आमच्या सर्कलमधले सगळे भोवतालचे शेतकरी आले होते आणि मोठा भव्य असा पशु मेळावा झाला. त्याचप्रमाणे मी पुन्हा असाच एक मोठा भव्य पशु मेळावा घेईल आणि त्यातून शेतकऱ्यांना अजून प्रसार मिळेल, आणि शासनाकडून जे काही शेतकऱ्यांसाठी योजना आल्या असतील तर मी थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन.